तर गाईज अशा प्रकारे आम्ही बसमध्ये मस्त भजन गात गात पंढरपूरमध्ये पोचलेलो आहोत आणि सकाळी मस्त चंद्रभागेच्या स्नानासाठी गेलो आहोत। हे भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे। बॅक साईडनी मस्त आम्ही छान अशी पूजा केली, चंद्रभागेचे महास्नान केलं। हा वासुदेवांबरोबर छान फोटो काढला। हे पुंडलिकाच्या मंदिराच्या मागे असं छान विठ्ठलाची मूर्ती आहे आणि असं छान मस्त चंद्रभागेचं स्नान करून आम्ही निघालो। चंद्रभागेचं स्नान खूप पवित्र मानलं जातं आणि चंद्रभागेला नुसतं लांबून जरी पाहिलं तरी आपले पापा सर्व नष्ट होतात असं वारकरी संप्रदायामध्ये म्हटलं जातं। आणि ही सुंदर अशी दिंडी आलेली होती। खूप सुंदर असा व्ह्यू होता, खूप आनंदमय वातावरण। पंढरपूर सगळं दुमदुमलेलं होतं, एवढे पब्लिक होती की खूप म्हणजे काही कुणाला आमंत्रण नाही, काही नाही, ते सगळे स्वइच्छेने पंढरपूरमध्ये आलेले होते विठुरायाला भेटण्यासाठी। माझे माहेर पंढरी असं म्हणतात, त्याप्रमाणे खूप सगळे असे उत्साही होते की विठुरायाला भेटण्याची सगळ्यांना आस लागलेली होती। खूप सुंदर असा हा मोठा ग्रुप होता। सगळ्यांनी दिंड्या पताका घेऊन हा वसई विरारचा आणि हे आळंदीचे सगळे छोटे छोटे विद्यार्थी होते। खूप सुंदर मस्त मजा आली। आम्ही तर खूपच आनंदी होतो। आम्ही 6-7 दिवस इथे पंढरपूरमध्ये राहिलो, मस्त नामस्मरण केलं आणि आषाढी एकादशीचा खूप छान आनंद घेतला। बरेच दिवसाची वारी करायची होती, पण माझ्या पंढरी रायाने मला बोलवलं आणि माझी इच्छा पूर्ण करून घेतली आहे। तर असं हे पंढरपूरचं असं देखणं रूप बघून खूप मन असं प्रसन्न झालेलं आहे। खूप सुंदर वाटतंय। तुम्ही पण नक्की या आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की कसं वाटलं तुम्हाला हे पंढरपूरचा छोटासा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तर काहीच करणे नाही अशा प्रकारे ज्ञानी भक्त जास्तीत जास्त भगवंत असो असे ज्ञानी भक्त कोण असणारे असेल तर तेच आमचे अर्जुन आणि प्रभू रामचंद्राचे हनुमंत आहेत। हो तर मंडळी अशा प्रकारे असं हे आम्ही हॉटेल घेतलं होतं, जिथे असा मोठा हॉल होता आणि तिथे असं भजन कीर्तन प्रवचन असं संध्याकाळी हरिपाठ असं हे दररोजचं शेड्यूल होतं आणि खूप सुंदर असा वेळ गेला।
माहेरात गेल्यावर कसं मुलगी आनंदी असते, तसं आम्ही सगळेजण वारकरी खूपच आनंदी होतो आणि खूप असं छान विठुरायाचं नामस्मरण केलं आणि खूप प्रसन्न झालेलं आहे अंतःकरण. तर गाईज असं हे सुंदर तर असं हे आम्ही छान फुगड्या घालत हरिपाठ भजन कीर्तन करत दिवसभराचं शेड्यूल असं आमचं खूप बिजी होतं आणि असा हा पंढरपूरचा आनंद मी तुमच्याबरोबर शेअर करीत आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा पंढरपूरचा ब्लॉग? तुम्ही हा ब्लॉग बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि माऊली हा माझा दुसरा दिवस आहे पंढरपूरमधला. आणखी 2 ब्लॉग तुम्हाला बघायचे आहेत, तर ते पंढरपूरचे सगळे वेगवेगळे एक्सपिरियन्स मी त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. तर गाईज कसा वाटला हा पंढरपूरचा तुम्हाला ब्लॉग? तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपलं असंच हे प्रेम माझ्यावर असू द्या. आणि खूप असं खूप जास्त आनंद लुटलेला आहे. तर गाईज तुम्हाला हे पॉसिबल झालं तर तुम्ही नक्की पंढरपूरला एकदा नक्की पंढरपूरला या. रामकृष्ण हरी माऊली.